अवघड विषय आहे. बाकीच्यांना कामाला येईल अथवा न येईल, पण पोरं आहेत आमचे. मानवी जीवनातली द्विधावस्था, द्वंद्वमोह हा फार भयानक परिस्थितीचा असतो आणि धृतीला प्रतिकूल असणारा, नियमांनाही डावलणारा. आता हे जे मी बोलतो ना, हे असे शब्द आहेत, हे मानवी जीवनाला उत्थान करणारे आहेत. ज्या माणसामध्ये धैर्य आहे तो माणूस जीवनामध्ये मोठा होतो. संसारात असेल, परमार्थात असेल, पण मोठा होण्यासाठी धैर्य फार आवश्यक आहे. दुसरा टप्पा असा आहे की नियम पाहिजे जीवनामध्ये. इतक्या वेळेस अभ्यास केला पाहिजे, इतका तास अभ्यास केला पाहिजे. तो नियम जीवनात जर असला तर माणूस निरोगी राहतो आणि मोठा होतो. तिसरी गोष्ट, ज्या विषयावर आपलं प्रेम आहे तो विषयच आपल्याला पाहिजे, आशा त्याच्या अतिरिक्त वाढली नाही पाहिजे. चौथी गोष्ट अशी मानवी जीवनामध्ये जे पाहिजेत त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. इथं आतापर्यंत सांगितलं ते मागचा विषय होता. जे पाहिजे त्याच्यावर श्रद्धा पाहिजेत. जो व्यवसाय तुम्ही करता त्या व्यवसायावर तुमची श्रद्धा पाहिजे. तुम्ही शेतकरी असाल, शेती ही तुमच्यासाठी प्राण पाहिजे, दैवत पाहिजेत. पंढरपूरच्या दैवतांपेक्षा घरातली शेती ही तुमच्यासाठी दैवत पाहिजे. फार महत्त्वाचा विषय बरं का. आणि संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. कांदा, मुळा, भाजी याचा अर्थ काय होतो? कारण की तुम्हाला दैनिक जीवन तारणारी, सफलता देणारी तुमची जमीन आहे. पहिलं दैवत तुमचं असेल तर ती जमीन आहे. त्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तू हा ईश्वरीय प्रसाद आहे असं समजून केलं ना, जेवढं तुमच्या शेतीमध्ये उत्पन्न मिळेल तेवढ्यामध्ये तुम्ही संतुष्ट राहाल. आणि हा द्वंद्वमोह काय करतो? मुळातच असंतोषाची मदिरा तो पिलेला आहे. कितीही शेतकऱ्याला भाव मिळू द्यात, रडणारच ते. एक वर्षी तर एवढा भाव होता कापसाला, मला एक जण म्हणाला, महाराज तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे, उत्पन्न कमी झाला. म्हणलं लेवल तर झाली ना. उत्पन्न कमी झालं, उत्पन्न जास्त झालं असतं तर भाव कमी आला असता. मिळायचं तेवढंच नशिबात मिळालं असतं. आता उत्पन्न कमी झालं, भाव वाढला, तेवढंच मिळालं, संतोषच नाही. म्हणून द्वंद्वमोह जो आहे तो असंतोषाची मदिरा प्यायलेला आहे. आणि त्याने भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे. कालची प्रक्रिया फार सोपी होती. काल उत्थानाची प्रक्रिया होती, आज पतनाची प्रक्रिया आहे. ज्ञानोबांचं वैशिष्ट्य असे, पतन केल्यानंतर पुन्हा उत्थान करतात. असं समजू नका की तुमचं आता पतन होतंय. आपण पतित कसे होतो आणि झालेल्या अवस्थेतून पुन्हा कसं उठायचं, हे दोन्ही प्रक्रिया 7व्या अध्यायामध्ये आहेत. दोन्ही घटना, दोन्ही सिद्धांत याच्यामध्ये सांगितलेले आहेत. मग भावशुद्धीची वाटे, भावशुद्धी शब्द आहेत. भाव प्रत्येकामध्ये आहे, फक्त शुद्ध भाव नाही आहे. जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा भावपूर्ण आहे. तो कशावरही भावना ठेवत असेल, शेतीवर असेल, व्यापारावर असेल, पत्नीवर असेल, मुलावर असेल, स्वतःवर असेल, त्याच्या सगळ्या जीवनामध्ये भाव आहे. भावशुद्धी नाही आहे. भावशुद्धी कोणती आहेत? जमीन आहेत. जमिनीला दैवत मानतो ती भावशुद्धी. ज्ञानेश्वरीचं तुम्ही वाचन करतात, ज्ञानेश्वरी हे दैवत आहेत, हे भावशुद्धी. ज्या दुकानावर तुम्ही बसतात ते दुकान तुमचं उत्पन्नाचं साधन आहेत, पण ते दुकान हे ईश्वरीय प्रसाद आहेत, ही भावशुद्धी. करायचं म्हणून करायचं आणि बापाने आलं म्हणून करायचं. आता तर हल्ली वाऱ्या जेवढ्या आहेत ना अशाच आहेत. पंढरपूरला जातात, गोल फिरतात, काय म्हणतात त्याला, प्रदक्षिणा हा वेगळा शब्द आहे. भावशुद्धी असेल तर प्रदक्षिणा. पण बापाची वारी आहे म्हणून देवाला एकदा गोल फिरलं, मला म्हणतात बाबा संपलं आपलं काम. काय झालं? काय बापाने दिली होती वारी, आपला नियम चालवायचा म्हणून. भावशुद्धी नाही आहे. कर्म तेच आहेत.
जे गोल फिरणं आहे ना ते ईश्वरासाठी बी प्रदक्षिणा करतोय, ती प्रदक्षिणा होते. भावशुद्धी. हा द्वंद्व मोह जो ना ते करूनच देत नाही तुम्हाला. विखुरले विकल्प. काय होतं याने? आमचा बाप फिरला 40 वर्ष, आम्ही 20 वर्ष फिरतो, काय मिळालं? भाव आहे पण शुद्ध नाही आहे. करतोय ना 60 वर्षापासून, कुठे फळ मिळालं त्याला? भावशुद्धीची या वाटे विखुरले विकल्पाचे काटे. आणि मग काय होतं महाराज? नीट ऐका बरं का, काय काय झालं तुमच्या जीवनामध्ये. शरीर मिळालं, अहंकार आला, इच्छा निर्माण झाली, तरुण झाली इच्छा, द्वंद्व मोह निर्माण झाला, असंतोष तुमच्या जीवनामध्ये आला, कन्फ्युजन तुमच्या जीवनामध्ये आलं आणि सगळं भावशुद्धी संपून गेली. संसाराचं मोठं दुःख तुमच्या अंगावर येऊन पडलं. महादुःखाचे ज्ञानोबांनी सांगितलेले. महादुःख, नुसतं दुःख नाही. तुम्ही कधी जर असं सांगत असाल ना, महाराज आम्हाला दुःख आहे, तर बरं आहे. महादुःखाचे घेतले ओझेवरी. सगळं दडपण त्याच्यावर पडतं महादुःखाचं. संक्षिप्त रूपाने सांगितलं मी तुम्हाला. आणि महादुःख पडलं जीवनामध्ये की सगळं संपलं. आता मला सांगा, हे स्टेप्स जे आहेत, या पायऱ्या आहेत, हे तुम्ही स्वतः निर्माण केलेले आहेत. थोडं वाढवलं जरा, पहिला बरा होता आवाज. हे सगळं तुम्ही निर्माण केलेलं आहे. आणि हळूहळू हळूहळू तुम्ही पतित झाला. म्हणजे अहंकार, शरीरापासून महादुःखापर्यंत तुमचा प्रवास झाला. आणि महादुःखापर्यंत आला की आता याच्या पुढं काही नाही आहे. मग काल तुम्हाला साधकाचा चढता प्रवास सांगितला आणि फळाच्या आशेपासून महादुःखापर्यंतचा आजचा प्रवास आहे. आणि तो कुणी केला? द्वंद्वमोहाने. द्वंद्वमोह आपल्यामध्ये आहेत. संतांचं लक्षण याच्या विरोधात आहेत. कोण पुण्य यांचा होईना जी द्वंद्वाधिक. द्वंद्वमोह. मग यांनी सगळं जीवनच उद्ध्वस्त करून टाकलं. एकच शब्द सांगतो ज्ञानोबांचा, म्हणून भूते भांबावली. आता जेवढे धर्म, संप्रदाय, गुरु, हे मार्केटिंग चालू आहे ना, ज्ञानोबांनी शब्द दिलेला आहे, म्हणून भूते भांबावली. कोणाच्या पाया पडतील, कोणाला गुरु मानतील, काही सांगता येत नाही महाराज. एकाचा गुरु तुरुंगात होता, त्याला मी म्हटलं बाबा तुझा गुरु सध्या तुरुंगात आहे. तेवढाच आमच्या गुरुनी अनुभव घेतला नव्हता. मग मी म्हटलं असं कसं काय? कृष्ण नव्हता का तुरुंगामध्ये? कृष्णाचा तर जन्म तुरुंगामध्ये झाला. मग आमचा गुरु गेला महिन्यात 2 महिन्यासाठी, तर काही फरक पडला का? म्हणून भूते भांबावली. किती काय लोकांचं, कुठल्या गोष्टीचं समर्थन करतील लोक, काही सांगता येत नाही जीवनामध्ये. आता लक्षात घ्या. मग महादुःखाच्या घेतले ओझेवरी इथपर्यंत तुम्ही आलात. भावश्रुती संपली जीवनामध्ये, आडवाटेला तुम्ही गेलात, महादुःख तुमच्या जीवनामध्ये आलं. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात राहील, फळाची अपेक्षा निर्माण झाली, काम हृदयामध्ये आला आणि ज्ञानाचा दिवा अंतःकरणामध्ये विझला. परिणाम काय झाला? तुम्ही भोगाचे दास झालात, भोगाची इच्छा निर्माण झाली आणि द्वंद्वमोहापर्यंत तुमचा प्रवास झाला आणि अंतिमतः महादुःख तुमच्या पदरामध्ये पडलं. मग महाराज ठीक आहे, आता तुम्ही पतन सांगितलं आम्हाला, पण महादुःखात पडलेल्या माणसाने काय करावं? जो साधक होता तो चुकावून आला पाडी सद्वासनेच्या, त्याची स्टेपच अगोदर वरची होती. पण महादुःखातल्या माणसाने काय करावं? त्याला कोणता रस्ता आहे? ज्ञानोबराय खूप सुंदर आणि सुंदर ओवी लिहितात. ज्ञानोबराय म्हणतात, पहिल्यांदा निश्चय करा. निश्चय करा म्हणजे काय करा? पहिल्यांदा एक निष्ठ व्हा. ही पहिली पायरी आहे. म्हणजे एकच बाप ठेवा, एकच गुरु ठेवा. हे जे ज्ञानोबराय, तुकोबाराय, बाबा, ह्यांच्या जीवनातलं तुम्ही दुसरं काही घेऊ नका. हे कुठं काय बोलले, कुठं काय केलं, हे सगळं डोक्यात घेऊ नका. उजू एक निष्ठेच्या पाऊली. आणि सगळे तुकोबरायचे अभंग माना. सगळे ह्याचे किती कणखर अभंग आहे तुकोबरायांचे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परे. एकनिष्ठ जे अभंग म्हणतात ते प्रकरणच आहे संपूर्ण. विठ्ठलाशिवाय काहीच जीवनामध्ये नको, याला म्हणतात एकनिष्ठ.
ज्ञानोबांचे याच्या विरोध आहेत. ज्ञानोबा म्हणतात निवृत्तीनाथाशिवाय काही नको, अर्थ एकच आहे. दोघातला फरक सांगतो. सगळी ज्ञानेश्वरी वाचा, अनुभवामृत वाचा, तिचं सगळं निवृत्तीच आहे. आणि काही म्हणून विठ्ठलाचं नावच नाही. वारकरी संप्रदायामध्ये मोठा पेच प्रसंग आहेत. हरिपाठात विठ्ठलाचं नाव नाही, ज्ञानेश्वरीत विठ्ठलाचं नाव नाही, अनुभवामृतामध्ये विठ्ठलाचं नाव. एका महाराजाला टेन्शन आलं, मला म्हणे शास्त्री तुम्ही तरी सांगा. म्हणलं माऊलीलाच विचार. तुमच्या जीवनात एकनिष्ठता पाहिजे. एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठ. तुकोबराय म्हणजे काय? विठ्ठलनिष्ठ. गुरु जरी मिळाला तरी गुरुचं वर्णन केलं नाही त्यांनी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, एकनिष्ठपणा. सगळ्यात मोठा चमत्कार तुम्हाला मी सांगतो, एकनिष्ठता कशी असते. कच्चे ठरले ज्ञानोबा, इथपर्यंत वारकरी संप्रदायाला इतिहास माहिती. माऊलीच्या सभेमध्ये नामदेव महाराज आले आणि नामदेव महाराज कच्चे ठरले. नंतर विसोबा खेचरचा साक्षात्कार झाला, व्यापक दृष्टी झाली त्यांची, इथपर्यंत माहिती आहे. पण पुढचा एक प्रसंग एवढा खतरनाक आहे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी, अनुभवामृत सगळं लिहिलं आणि पंढरपूरला गेले. भगवंताच्या मंदिरामध्ये आणि भगवंताला सांगितलं की आता आयुष्याचे दिवस बरेच शिल्लक आहेत. नीट आहे का बरं का? आपल्याला आयुष्य पुरत नाही. ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, हरिपाठ हे सगळं लिहिल्यानंतर दिवस शिल्लक राहिलेत, आपल्याला वाचायला पुरत नाही ते. आणि शिल्लक राहिले दिवस, काय करावेत? भगवंताकडे गेले आणि मग काहीतरी त्यांना सुचलं की राहिलेले दिवस कसे घालवावेत. तिथून उठले आणि नामदेव महाराजांच्या घरी गेले. माऊली बरं का, ज्ञानेश्वरीचे लेखक योगीराज, योग सम्राट नामदेव महाराजांच्या घरात जातात. आता जर तुलना केली दोघांची तर माऊलीचे शिष्य विसोबा खेचर, बास वाढव थोडा, ज्ञानोबरायांचे शिष्य विसोबा खेचर आणि त्यांचे शिष्य नामदेव महाराज. म्हणजे नामदेव महाराजांच्या गुरुचे गुरु माऊली आणि जातात कुणाकडे? नामदेव महाराजाकडे. अभंग फार सुंदर आहेत. नामयाचे घरी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. अचानक आले. मग आता माऊलीला घरात कधीतरी कल्पना करा ना हो, माऊली घरात येणं म्हणजे एवढी चेष्टा आहे का? ते लोटांगण घातले नामदेवे. केवढा आनंद झाला असेल नामदेव महाराजांना. लोटांगण घातलं, पूजा केली, सत्कार केला. माऊली हे ज्ञानेश्वरी लिहितात, अनुभवामृत लिहितात, फार गंभीर आहेत असं काही समजू नका बरं का. नामदेव महाराजांनी विचारलं, आपलं अचानक आगमन झालं, काही नाही, असं वाटलं की तुझ्या सोबत राहावं. माऊली म्हणतात बरं का, तुझ्या सोबत राहावं. मग कसं राहणार? काही नाही, आपण तीर्थयात्रेला जाऊ म्हणजे बरोबर राहू. आता सिद्धांत लक्ष द्या, कथेकडे लक्ष देऊ नका. कथा फार सामान्य आहे. कुत्र्यामध्ये देव दिसला, कणाकणामध्ये नामदेव महाराजाला ईश्वर दिसला आणि माऊली सांगतात आपण तीर्थयात्रेला जाऊ. केवढी मोठी संधी माऊलीच्या सोबत राहण्याची. आणि एवढा मोठा पेच प्रसंग नामदेव महाराजांच्या जीवनात झाला. पंढरपूर सोडून माऊलीची जायची, नामदेव महाराज जायची इच्छाच नाही. आणि आग्रह करतायत माऊली, नाही म्हणायची ताकद नाही. मग जायची इच्छा नाही, प्रबळ नाही, आणि नाही म्हणायची ताकद नाही. मग मार्ग का? मग नामदेव महाराज म्हणतात, काय माऊली, तुमचा संकल्प फार सुंदर आहे तीर्थयात्रेला जाण्याचा, परंतु काय, देवाला विचारल्याशिवाय मी कुठं जात नाही. अर्थ कळाला का तुम्हाला? निर्णय नामदेव महाराजांनी स्वतः घेतला नाही. माऊली असून बरं का, माऊली असून कुठं जात नाहीत.
नाही म्हणे माऊली सगळं म्हणणं मान्य आहेत, देव जर म्हणत असेल तर मी ऐकेल. माऊलीने असा हात फिरवला नामदेवरांच्या पाठीवर. नामा तुझं एवढं मोठं प्रेम आहे ना, म्हणून तर तुझ्या संगतीत राहायचं. तू जर आला असता तर मला पण आवडलं नसतं. तुला पंढरपूर सोडू वाटत नाही म्हणजे देवावर असणारं प्रेम विलक्षण प्रेम आहेत. या विलक्षण प्रेमाचा आस्वाद घ्यायचा आहे म्हणून मी तुला बरोबर नेतो. तो हा म्हणला असता तर मला पटलं नसतं. दोघंही गेले देवाकडे. अरे माऊलीची ताकद अशी महाराज, ह्याला जीवन म्हणतो आम्ही. काय ताकद आहे देवाची नाही म्हणायची. आपल्याला हा कोणी म्हणत नाही आणि माऊलीला नाही कोणी म्हणत नाही. काय ताकद आहे अहो. देवाच्या डोळ्यातून धारा यायला लागल्या नामदेव महाराजासाठी. माऊली कधी काही तुम्ही मागत नाही आणि नामदेव महाराजाला घेऊन जात आहे. मला त्याच्याशिवाय करमत नाही. तुम्ही घेऊन जाताय, मी तुम्हाला नाही म्हणत नाही. आता वयाच्या मानाने माऊलीपेक्षा नामदेव महाराज मोठे होते. आजपर्यंत जगाची रीत अशी आहे, लहानाचा हात थोराच्या हातात देतात सांभाळा म्हणून, आणि प्रेमामध्ये उलटं झालेलं आहे. थोराचा हात म्हणजे नामदेव महाराजांचा हात माऊलीच्या हातात देतात. माऊलीला म्हणतात हे येडं आहे. नामदेव महाराजांच्या बाबतीत आरुष सावळे नामे माझे वेडे. शब्दांचे प्रयोग लक्षात ठेवा बरं का. आरुष नामे माझे वेडे माझ्या नामानं वेडं झालेलं आहे. नामचिंतनाने वेडं झालेले आहेत. मार्गी मागे पुढे सांभाळावे. तुम्ही तीर्थयात्रेला जाताय ना माऊली, मार्गामध्ये मागे पुढे तुम्ही सांभाळा. म्हणून माझा हात नामदेव महाराजांचा हात माऊलीच्या हातात देतात, सांभाळा याला. ती दोघांची अवस्था पाहतात. हे तीर्थावळी नावाचं प्रकरण आहे नामदेव महाराजांच्या गाथ्यात. खूप मोठं प्रकरण आहे ते. आणि वाटे लावतात. पंढरपूरमध्ये पद्मतळ म्हणून एक मंदिर आहे रेल्वे स्टेशनकडे. या दोघांना वाटं लावतात भगवंत, आणि मंदिरात भगवंत जात नाही, पद्मतळ्यामध्ये राहतात. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला काय माहिती, त्यांची शिष्या होती जनाबाई. हे दोघं गेल्यानंतर ते अभंग लिहिते. देव मंदिरामध्ये नाही आहेत, दर्शन करण्याला काही माहितीच नाही. पद्मतळ्यावर देव जाऊन राहतात. नामदेव महाराजांच्या विरहानं देव देवळात नाही, दुसऱ्या देवळात जाऊन राहतात. आणि नामदेव महाराजांसाठी देवाच्या डोळ्यातून अश्रू येतात. जनाबाईचा अभंग आहे. जनी म्हणे एवढी आवडी नामयाची, म्हणून या त्याची दासी झाली. देवाला नामदेव महाराजांची किती आवड आहेत हे प्रत्यक्ष मी पाहिलं. पद्मतळ्यावर देव येऊन राहिला. जोपर्यंत नामदेव महाराज बाहेर होते तोपर्यंत देवा मंदिरात गेले नाही. आणि महत्त्वाचा विषय असा आहे, एक नाम बरोबर आहे आणि एक ज्ञान बरोबर आहे. एक प्रेम आहेत आणि एक ज्ञान आहेत. दोघं जेव्हा प्रवास करतायत, दोघांचे ज्ञानावर आणि प्रेमावर चर्चा होते. व्यापकतेचा बोध, परब्रह्माचा बोध माऊली सांगतात, आणि प्रेमाचा आस्वाद ज्ञानोबा नामदेव महाराज सांगतात. फरक आहे दोघांमध्ये. व्यापकतेच्या बोधामुळे जीवाचं काय होतं हे माऊली सांगतात, आणि नामदेव महाराज म्हणतात तुमचा सगळा बोध मला आवडतो पण देवाशिवाय मला करमत नाही. खूप मोठ्या घटना आहेत या प्रवासामध्ये. त्याच्यामध्ये भारतामध्ये नामांकित जर घटना असेल तर पंजाबमध्ये, राजस्थानमध्ये माऊली आणि ज्ञानोबाराय पोहोचल्यानंतर वाळवंटामध्ये तहान लागली. विहिरीला पाणी नव्हतं. एकदम तळामध्ये थोडं पाणी होतं.
माऊलींनी लघिमा सिद्धीने गेले खाली पाणी पिले, नामदेव महाराजसाठी खालून पाणी आणलं. नामदेव महाराज म्हणले मी पित नाही म्हणे, तुमचं रिद्धिसिद्धीचं पाणी असेल, मी पाणी घेता येईल असं पाहिजे. भजन सुरू केलं. ती विहीर अजूनसुद्धा आहे 700 वर्षापासून. भगवंत प्रगट होऊन खळखळा ती विहीर भरून आली महाराज. आजही राजस्थानमध्ये नामदेव महाराजांची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक प्रसंग आहेत. सतत एकच गोष्टीचा ध्यास. कोणतंही तीर्थक्षेत्र नामदेव महाराज पाहत नाही. माऊलीच्या शब्दाखातीर माऊलीच्या बरोबर नामदेव महाराज राहतात, पण एक क्षणसुद्धा देवाला विसरले नाही. याला म्हणतात एकनिष्ठता. व्यापकतेचा बोध आहे, ज्ञानाचा बोध आहे, पण प्रेम विसरलेलं नाहीत. हे भक्त दुर्मिळ असतात जगामध्ये. कणाकणामध्ये परमात्मा व्याप्त आहेत हा बोध ज्ञानाचा आहे, पण माझा एकच देव आहे हा बोध माणसाला तारतो. तो म्हणजे नामदेव महाराजांचा बोध. उजू एकनिष्ठेच्या पाऊली माऊलीने ओवी लिहिलेली. एक निवृत्ती तर निवृत्तीच पाहिजेत. तोच विठ्ठल, तोच परमात्मा, तोच देव. किती अभिमान असेल निवृत्तीनाथ महाराजांचा माऊलीला. अनुभवामृतमध्ये इतकं सुंदर वाक्य आहेत. समाधीमध्ये भगवान शंकर असतात. नीट ऐका बरं का. समाधीमध्ये भगवान शंकर असतात. मग बऱ्याच दिवसानंतर समाधी तुटते शंकराची आणि जगाचे व्यवहार पाहतात. मग पुन्हा समाधी घेण्याची इच्छा होते. मग आता पुन्हा समाधीला जायचं असेल तर चांगला मुहूर्त पाहिजे. भगवान शंकर माऊली म्हणतात निवृत्तीनाथाला मुहूर्त विचारतात, समाधीला कोणत्या वेळेस बसू. काय शब्द ज्ञानोबारांचे लक्षात ठेवा. शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते, असा माझा गुरु आहे. काय एक 80 ओव्या आहेत गुरुचं वर्णन करणाऱ्या अनुभवामृतमध्ये. प्रकरणच आहेत सद्गुरु स्तवन म्हणून. शिवही मुहूर्त पुसे. माझा गुरु जो आहे ना एवढा मोठा आहे. तसं पाहिलं तर शंकराच्या परंपरेत लांब पर्यंत शिष्य परंपरा गेलेली आहेत. आदिनाथ गुरु सकळ मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य आणि गहिनीनाथाचे शिष्य निवृत्तीनाथ महाराज. आणि निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबराय म्हणतात शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव, निवृत्तीसी राणी व निवृत्तीसी. वाचोडी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे नि बोधे, आणि जे तैसा वादे निवृत्ती नव्हे. काय एक एक ओव्या आहेत अशात महाराज हे निवृत्ती. मग जर गुरुनिष्ठ आहात तर गुरुच तुमच्यासाठी देव आहेत आणि गुरुच तुमच्यासाठी गुरु आहेत. नामदेव महाराजांना बोध मिळाला तरी विठ्ठलच गुरु, विठ्ठलच दैवत, विठ्ठलच सगळं. हे जीवनातली पहिली पायरी. महादुःखामध्ये जर तुम्ही असाल तर वर निघण्यासाठी पहिली पायरी एकनिष्ठपणा. हे काही परमार्थात पाहिजे अशातला भाग नाही बरं का. जीवनात सगळ्या अंगामध्ये राहतं. स्वयंपाक बायकोला करता येत असेल नसेल, दिसायला कशी बशी असेल, सगळं असेल, पण एकनिष्ठा असेल तर नवऱ्याला स्वाभिमान असतो. सगळ्या सुखदुःखाची जबाबदारी नवरा उचलतो. एकनिष्ठ असेल तेच परमार्थ आहे, तीच भक्ती आहे. ज्या देवाशी तुम्ही एकनिष्ठ असाल तोच देव तुमचे सगळे पदार्थ सगळे भाव सांभाळतो. तो 9व्या अध्यायामध्ये तितकं सुंदर दिलेलं आहे माझं. तो एक वटोनी जी एक क्षणी अनुसरले गा माझे वाहने. एक वटोनी एकनिष्ठता अनुसरले गा माझे वाहने. तेव्हाची तयाची चिंतवनी, चिंतवनी मजची पडली. चिंतवनी म्हणजे चिंता मला पडते. एक निष्ठ म्हणून तो माझ्याकडे पाऊल टाकला पाहिजे.
म्हणून महादुःखातल्या माणसाच्या जीवनामध्ये पहिली पायरी म्हणजे एकनिष्ठता आहे. काही म्हणजे भानदास महाराजांचं जे उदाहरण आहे ना ते हेच आहेत. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, एकनिष्ठ. मग एकनिष्ठता आल्याने काय होतं त्यांनी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती एकनिष्ठ माणसाला फसवताच येत नाही. कितीही प्रलोभन द्या, कितीही प्रलोभन द्या, हे असं आहे तसं आहे, हे सगळं बरोबर आहे, पण गुरुला विचारल्याशिवाय मला काही करता येत, याला एकनिष्ठ म्हणतात. कितीही फसवू द्या, किती हजार लोक येऊ द्या, हजार विकल्प टाकू द्या, सगळं बरोबर आहे, तुमचं मला सगळं पटतं, पण मी माझ्या गुरुच्या अधीन आहे, त्यांनी सांगितल्याशिवाय मला काही, याला म्हणतात एकनिष्ठता. फसवतच नाहीत. उजू एकनिष्ठेच्या पाऊली, ज्ञानोबा खूप सांगतात, रगडूनी विकल्पाच्या, विकल्प म्हणजे हे कन्फ्युजन, हा आला तो ग्रंथ चांगला, तो आला तो ग्रंथ चांगला, तो विषय चांगला, तो गुरु चांगला, तो गड चांगला, रगडूनी विकल्पाच्या भाली, भाली म्हणजे टोकं, ते विकल्प टोचतात ना असे, कधी कधी वाटतं नाही हे चांगलं, कधी कधी वाटतं ते चांगलं, ह्याला विकल्प म्हणतात. एकनिष्ठता असेल ना आपोआप विकल्प नष्ट होतात. आणि विकल्प ज्यावेळेस नष्ट झाले त्यावेळेस दोन शब्द इथे इतके महत्त्वाचे आहेत. एकनिष्ठ माणूस विकल्पाला ज्यावेळेस मोडतो तेव्हा त्याच्या जीवनातले महापाप दूर जातात. आणि माऊलीला जर घृणा असेल तर पापाची घृणा आहे, पाप नसलं पाहिजे. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप, आणि ते वज्रलेप महापापाचा जर जायचं असेल तर त्याला एकमेव कारण आहे एकनिष्ठपणा. गुरु सांगेल तीच दिशा. मग ओवी पहा कशी, उजू एकनिष्ठेच्या पाऊली, रगडोनी विकल्पाच्या महापातकाची सांडिली, आठवी तेने. खूप सुंदर ज्ञानोबांच्या ओव्या आहेत. आठवी शब्दाचा अर्थ आहे वन. महापातकाचं कदाचित तुम्हाला संबंध लागला असेल, जे तो विषयाची दाट झाडी, आणि महापातकाची आठवी, दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. विषयाच्या दाट झाडीमध्ये गेला काय ते अरण्यच आहेत, आणि विषयच महापातकाचं वन आहे. आणि महापातकामध्ये जर तुम्ही शिरला, वज्रलेप होणे अभक्तास. पण हा काय करतो, महापातकाची सांडिली, चुकावूनी आला पाडी सद्वासनेची. एकात एक ओव्या आहेत सगळ्या. चुकावूनी आला पाडी, सद्वासना म्हणजे काय, मग तेने, ज्ञानोबा खूप सुंदर सांगतात, मग पुण्याची धावा घेतले. ज्ञानेश्वरीचं रोज चिंतन हे पुण्याचं संरक्षण आहे. ज्ञानेश्वरी कळो ना कळो, अर्थ कळून तरी तुम्ही काय दिवा लावणार आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे पुण्याचं संरक्षण, पुण्य वाढो. आणि हे मी सांगत नाही, ज्ञानोबा स्वतः सांगतात, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, मग पुण्याचे धावा घेतले. ह्या दोन गोष्टी पाहिजे. आणि पुण्य हे मानवी जीवनात सगळ्यात श्रेष्ठ आहे. पुण्य असेल तरच देव प्राप्त होतो. मग पुण्याची धावा घेतले, संक्षिप्त सांगतोय तुम्हाला, माझे जवळीक पातले. आता दोन शब्द आला बरं का या ठिकाणी. जो साधक आहे, साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची वाटा. साधक जो आहे तो साधू जवळ आहेत, महादुःखातली माणसं देवाच्या जवळ आहेत. मग पुण्याची धावा घेतले, माझे जवळीक पातले. जवळीक म्हणजे काय, चाललेला अखंड हरिनाम सप्ताह. इथं जे भजन कीर्तन पूजन होतं ते देवाचं होतं. माझे जवळीक पातले, जवळीक. पुण्य आलं की जीव हा देवाच्या जवळ जातो. सुचतं त्याला देवाच्या जवळ जाणं. बुद्धिमान माणसं आहेत, कधी काही माणसं पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ऐकतात, म्हणतो आम्ही हे कधी ऐकलंच नाहीत. पुण्य तर पाहिजे ना ऐकायला. पुण्याची धावा घेतले आणि माझे जवळीक पातले. खूप ज्ञानोबा सुंदर सांगतात,
किंबहुना ते चुकले वाट वधेया, माझी काम क्रोधाची साकडी. विषयाच्या दाट झाडीमध्ये वाटमारी करणारे काम क्रोध आहेत. ज्ञानोबाने त्याच ओव्या जरा वेगळ्या शब्दामध्ये, किंबहुना चुकले, चुकावून आला पहाडी, किंबहुना चुकले कोण? वाट वधेया, वाटपाडी करणारे लोक. चुकावून आला, जिथं थांबलेत वाटपाडी करणारे लोक तिथं गेलाच नाही, तो दुसऱ्या रस्त्याने वर चढून आला आणि हे तिथंच राहिलेत. म्हणून याचा विस्तार मी काल केलेला आहे, आपल्या लक्षात असेल असं मी गृहीत धरतो. आणि तुम्ही बुद्धिमान आहात हे सगळं लक्षात राहील याच्यावर काही शंका घ्यायचं कारण नाही. इथपर्यंत आपला परमार्थ आपल्या मनाने करायचा असतो. हा जो परमार्थ ना, माझे जवळीक पातले किंबहुना चुकले वाटवदे, इथपर्यंत आपला परमार्थ आपण करायचा असतो. याच्यानंतर ज्ञानोबारायांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे. आधुनिक काळातली लोक वारकरी संप्रदायावर मोठा आक्षेप टाकतात की परमार्थ माणसाला आशाहीन बनवतो, प्रयत्नहीन बनवतो. हे तुम्हाला कळणार नाहीत. काय भजन करून मिळणार आहेत? 10 लाख लोक पंढरपूरला पायी वारीला जातात, देशाचा तेवढा मेहनताना बुडतो. कळतंय तुम्हाला काय बोललो? 10 लाख लोक पंढरपूरला निघाले, ते जे रोज काम करत होते ना, ज्याने देश मोठा होत होता, ते थांबलं ना काम. ज्ञानबा तुकाराम रोज काम केलं पाहिजेत, कर्माची प्रवृत्ती असली पाहिजेत. पण पंढरपूरला गेल्यामुळे, आशेला लावल्यामुळे तिथं तर काही मिळतच नाही, आधुनिक लोक सांगतात. पण ही सगळी लोक रस्त्याने गेल्यामुळे यांच्या जीवनामध्ये देशासाठी भर बाजूला राहिली आणि कर्माला चुकले, कामाला चुकले. म्हणजे काय झाले? थोडक्यात म्हणजे प्रयत्नहीन झाले, देवाच्या आशेवर राहिले. देव काहीतरी करील, देव काहीतरी करील. म्हणजे आधुनिक लोकांचा आक्षेप आहे. कर्मरहित वारकरी संप्रदायातली लोक संतांचे ग्रंथ मनुष्याला कर्मरहित बनवतात, प्रयत्नहीन करतात. काहीच करू नका, देव तुम्हाला देईल, अमुक तुम्हाला करील. ज्ञानोबा म्हणतात हे सगळे मूर्ख लोक आहेत, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलीच नाहीत अजून. ज्ञानोबा म्हणतात ज्या वेळेस तुम्ही चुकलात तिथून पुढं साधकाचा रस्ता सुरू होतो. जन्म मरणाची निमे कथा, जन्म आणि मरण नष्ट व्हावं, ही कथा नष्ट व्हावी, ही साखळी नष्ट व्हावी, याच्याकरता त्याच्या अंतःकरणात भावातून, मगाशी सांगितलं तुम्हाला भावशुद्धीची या भावशुद्धी म्हणजे आस्था, श्रद्धा, प्रयत्न हे श्रद्धेतून जन्माला यावे लागतात. अर्थ कळाला का? आता आपल्या हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये पैसे देऊन काम करणारी लोक आहेत, त्यांना ठरलेला रोज आहेत. आणि पैसे देऊन तुम्ही काम करायला लागले ना, तर तुमच्यामध्ये एक वृत्ती तयार होणार, आपल्याला काय करायचं आहे, जेवढे पैसे दिले तेवढंच काम करा. ह्याला म्हणतात काम चुकारपणा. गड असेल, दिंडी असेल, सप्ताह असेल, काम चुकारपणा. मिळालं ना आपल्याला रोज. पण याच्यामध्ये एक नवीन वर्ग आहे, तो आहे स्वयंसेवक. तो कुणाचा पैसा घेत नाही, पण पैसेवाल्यापेक्षा जास्त काम करतो. त्याला कोणी काम करायला सांगितलं? अर्थ कळाला का तुम्हाला काय बोललो? पैसे घेणाराही कामच करतो आणि स्वयंसेवकही कामच करतो. पैसे दिले जातात ते कामाचे दिले जातात. लक्षात येते? पैसे दिले जातात ते कामाचे दिले जातात. दोन्ही काम आहेत ते. पैसे दिलेला काम करतो, न दिलेला काम करतो. न दिलेला काम करतो का करतो? ऐसिया प्रयत्नात ते आस्था विजयाती. आस्था प्रयत्नांना जन्म देते. श्रद्धेतून जे काम होतं ना, त्याच्यामध्ये सुख दुःख चांगलं वाईट सगळं सांभाळलं जातं. आणि पैसे देऊन जे काम करतात ना, त्यांना काही देणं घेणं नाही.
रोज रस्ता झाडण्याकरता नगरपालिकेचे सेवक असतात. खरंच झाडतात का ते? मी तर बघितलं आहे, ते झाडूचे वळ जिथं उमटतील ना तेवढंच साफ करतात ते, रेगा मारल्यासारखे. बघा ना साहेब, झाडलेला रस्ता, कचरा तसाच, फक्त ओळख. याचं श्रद्धा नाही, कर्म आहे. आपल्या जीवनामध्ये हाच फरक आहे. आपण परमार्थ करतो पण आस्थेवाईकपणाने करत नाही. आपला प्रयत्न म्हणजे ओझं टाकणं म्हणजे परमार्थ आहेत. ऐशी या प्रयत्न ते आस्था वीज आहे. आस्थेतून प्रयत्न जन्माला आला पाहिजे. हा जो साधकाचा आणि तुमचा आमचा फरक पडतो तो हा आहे. आपल्याला कर्म केलंच पाहिजे, कारण की आपल्याला ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही, हा एक वर्ग. आणि माऊलीसाठी टाळ वाजवला पाहिजे. ज्ञानेश्वरी कळण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. पोहे मिळतात म्हणून पारायणाला बसलं पाहिजे असं नाही. पाकिट मिळतं म्हणून टाळ वाजवले पाहिजे असं नाही. आता राहिलं नाही कोणी आपल्यामध्ये. ऐशिया ही ज्ञानेश्वरीची ओवी किती सशक्त आहे बघा. ऐशिया प्रयत्नाते आस्था विजयाची. आणि महत्त्वाचा सिद्धांत असा आहे ज्ञानोबरायांचा, प्रयत्नच देव असतो. ही ज्ञानोबरायांची ओवी. ज्या लोकांना वारकरी संप्रदायातलं रहस्य कळत नसेल, वारकरी संप्रदायावर आक्षेप असेल, त्यांनी ही ओवी वाचावी. इथे देव म्हणजे एखाद्या मूर्तीमध्ये, एखाद्या वस्तूमध्ये कुठेतरी तो दडलेला आहे असं नाही. त्याचा प्रयत्नच ईश्वर असतो. तया प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे. तया तो प्रयत्नाची एक वेळे, तो प्रयत्न करता करता प्रयत्नच फलद्रूप होतो. प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे. जया पिकलिया रसगळे पूर्णतेचा. फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. तुमचा प्रयत्न हेच तुमचं परब्रह्म आहे. किती सुंदर ज्ञानोबरायांची ओवीत कधीतरी कळाली पाहिजे. प्रयत्नाची पराकाष्ठाच ईश्वराला जन्म देते, ईश्वराला जवळीक पाहते, ईश्वराचं प्रेम संपादन करते, गुरुला बोध करायला नाईलाज करते. प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे. ज्ञानोबराय म्हणतात, जया पिकलिया रसगळे पूर्णतेचा. पिकलिया तो प्रयत्न पिकला ना, पूर्णतेचा रस गळतो. कच्चा प्रयत्न असतो तुमचा आमचा. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष. काय काही लोक तर एवढे विचित्र आहेत महाराज, रोज 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचतात. एका विद्वानाने फार सुंदर दृष्टांत सांगितला होता. ते असे 10वा 11वा अध्याय ना, रोज उठला की 5 ओव्या वाचायच्या. सांगितलं होतं मित्राने, ओव्या वाचत जा. त्याचा जो नातू असायचा ना, ते अशी खून असते का नाही, इतकी वाचली बुवा म्हणजे आता उद्या पुढचे वाचू. ते पान वाचायचा, त्याचा नातू यायचं आणि पुन्हा तीच आदल्या ठिकाणीच करायचं. महिनाभर असंच रोज पान वाचायचा आणि दुसरीकडे खून करायचा. नातू यायचा, ती खून पुन्हा मागे करायचा. एकच पान 30 दिवस वाचत होता. त्या मित्राने विचारलं, कशी ज्ञानेश्वरी वाचली? खूप छान आहे ज्ञानेश्वरी, पण तेच ते लिहिलेलं आहे त्यांनी. ज्ञानेश्वरी खूप छान आहे, तीच लिहिलेलं आहे, प्रत्येक पानावर तेच आहे. खरं आहे का? प्रयत्न नाही आहे, माझा शब्द लक्षात ठेवा. प्रयत्नातून पूर्णता आहेत, हे ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे. पिकलिया रसगळे पूर्णतेचा. प्रयत्न जर ज्या दिवशी पिकला तुमचा प्रयत्न, बरं का, हा शब्द विसरू नका, आजच्या दिवसाचा महत्त्वाचा शब्द आहे. प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे. आणि तो प्रयत्न ज्या दिवशी पिकला, अहो एक शब्द जर कळला नाही ना, तर असं मागे लागलं पाहिजेत. तो शब्द कुठे आहे, शब्दकोश कुठे आहेत, काय अर्थ होतो, संबंध का लागत नाहीत, काय आपलं असं आहेत. मला आठवतं आहे बरं का, हे जे जुने महाराज बसलेत ना सगळे, पहिल्या वर्षी एकाने मला ज्ञानेश्वरीचा प्रश्न विचारला होता राणेगावला. म्हणलं आपण पुढं उत्तर देऊ. आता जरा सप्ताह चालू आहे,
सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी चालली होती. ज्ञानेश्वरीमध्ये राणेगावला तासभर बोलायचो मी. मग प्रश्न विचार होता. मला माहिती त्याचा प्रश्न कसा असतो. म्हणलं वा सुंदर प्रश्न आहे बरं का, पण आता जरा हरिपाठ आहे थोडं, आपण नंतर विचारू. म्हणून ठीक आहे, हरकत नाही. ज्याने तो राणेगावला प्रश्न विचारला ना, आत्तापर्यंत त्याच्याच लक्षात नाही राहिलं की आपण काय प्रश्न विचारला. मग कधीही भेटला तो तर मी म्हणतो काय चाललं आहे, काय लक्षात आहे का नाही. हे सगळं लक्षात आहे. आपण वेळेवर कीर्तनाला येतो, वेळेवर सगळं असतं आपलं. त्यांनी विचारलेला प्रश्नच त्याच्या लक्षात नाही. अर्थ कळाला का. काही सांगत होते शास्त्री ज्ञानेश्वरी, आला होता प्रश्न डोक्यामध्ये, उत्तर मिळालं पाहिजे हे जरुरी नाही. हा प्रयत्न कमी पडतो, ती तळमळ कमी पडते. आणि हेच प्रयत्नाची एक वेळे समग्र हेच अभंग आहेत तुकोबरायांचे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील. हेच तुकोबरायच्या गाथ्यामधले 25% अभंग ह्या 4 ओव्यातले आहेत. समग्र परब्रह्म फळे जया पिकलिया रसवळे, मग कृत्य कृत्य जग भरे. ज्ञानोबारामध्ये एकदा पूर्णता जीवनामध्ये मिळाली ते वेळी कृतकृत्यता जग भरे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. सगळे अभंग इथलेच आहेत. ते वेळी कृतकृत्यता जग भरे. संपूर्ण जग तुमचं पोट भरलं ना, जगात कोणी उपाशीच वाटत नाही. एकदम साधा दृष्टांत आहे. एखाद्या माणसाला आता हा डोंगर दिसतो आपल्याला, हा डोंगर झाकायचा आहे असं ठरवलं, किती मीटर कापड लागेल. मग तो गणित करत असतो की डोंगराची उंची किती आहे, काय किती, मग झाकायचं कसं, त्याला काय काय आणायचं, काय काय नाही आणायचं. मग एक विद्वान होता, त्याने सांगितलं अरे डोंगर झाकण्यासाठी कापड कशाला आणता, डोळे बंद करा ना. डोंगरच काय, जगातलं काहीही दिसणार. डोळे बंद केले की डोंगर झाकला गेला. ज्ञानोबराय म्हणतात तेवेळी कृतकृत्यता जग भरे. जग, महाराष्ट्र नाही, भारत नाही, सगळं जग तृप्त वाटतं. साधू जो तृप्त असतो तर साधूला सगळं जगच तृप्त वाटतं. कृतक अध्यात्माचे नवलपन पुरे. हे असं कसं घडलं, हे समस्त ही श्री वासुदेव, असं घडलं कसं. अध्यात्माचे नवलपन पुरे. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. पूर्णता जीवनामध्ये आली, भगवंताचा साक्षात्कार झाला, अध्यात्माचं नवलपण पूर्ण असं वेगळं वाटायला लागतं, वेगळं जीवन म्हणून तुकोबराच्या अभंगाचा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल. सगळे आश्चर्यकारक उद्गार आहेत, आनंदाचे उद्गार आहेत, प्रसन्नतेचे आणि पूर्णतेचे उद्गार आहेत. ज्ञानेश्वरी वाचा. मला दुःख झालं, मला लोकांनी छळलं, मला लोकांनी त्रास दिला, चांगदेव शरण आला, हे असले उद्योग नाही त्याच्यामध्ये. अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचेही सरे. कर्मसुद्धा या प्रयत्नामध्ये संपतं. आता हे सगळं मोठं प्रकरण आहे. हे सांगण्यापेक्षा एक साधा शब्द सांगून आजची सेवा थांबू. ऐसा अध्यात्म लाभ झाला, ऐसा अध्यात्म लाभ तया होएगा धनंजया. अध्यात्म लाभ संक्षिप्त अर्थ केला त्याने. ऐसा अध्यात्म लाभ तया. अध्यात्म म्हणजे ईश्वराचं. आता पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतो. मनुष्य महादुःखात बुडालेला आहे, तो एकनिष्ठ असतो. एकनिष्ठता ही जीवनातली महत्त्वाची आहे. एकनिष्ठ माणूस पाप करत नाही. एकनिष्ठतेमुळे जीवनामध्ये पुण्य व्हायला लागतं. एक गावो आम्ही विठोबाचे नाम. आणि जसं पुण्य व्हायला लागतं तो देवाच्या सान्निध्यामध्ये येतो. देवाच्या सान्निध्यामध्ये आला त्याचा प्रयत्न सुरू होतो आणि प्रयत्न परब्रह्माच्या रूपाने फलिद्रूप होऊन जीवन पूर्ण होतं. ऐसा अध्यात्म लाभ झाला म्हणजे वासुदेव सर्वमिती ऐसा अध्यात्म लाभ झाला. पुंडली गवरदे हरिविठ्ठल.